क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, मानवांच्या मनातली घाण साफ करणारे गाडगे बाबा अशा सर्व संतांना मानताना प्रथमतः मानाचे अभिवादन. कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, प्रमुख अतिथी सर्वांना सृष्टी लोदळवीचा नमस्कार. तसेच जमलेल्या सर्व श्रोतांना भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जगबदल घालून घावं सांगून गेले मन भीमराव, या गुलामगिरीच्या चिखलात पाया ऋतून बसला ऐरावत. अंग झाडून निघ बाहेर, कर गुलामगिरीवर मात, कर गुलामगिरीवर मात. शूद्रांची अवस्था किडा मुंग्यांपेक्षाही बेकार असताना ती बदलण्यासाठी एका दिव्य सूर्याने जन्म घेतला. भारताचे पहिले कायदे मंत्री, संविधानाचे शिल्पकार, भारतीय समाजतज्ञ, विश्वतज्ञ, पत्रकार, वकील, भारतरत्न, विश्वरत्न, दीनदलितांचे मायबाप, बहिणींचा खरा भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहो 4 वर्णावरून 4,000 जाती तयार केल्या होत्या. माणसांपेक्षा दगडात ढोंड्यांना सुद्धा किमती वाढल्या होत्या. अहो नदीतल्या गोठ्यातल्या शेणाला आणि भोजनातल्या पंक्तीला भरताच भाव चढला होता. सामान्य माणसाच्या अस्पृश्याच्या अंगाला जणू कोणच फुटले होते. खायला भाकर, प्यायला पाणी की चालायला रस्ता मिळत नव्हता. इतकी भयानक परिस्थिती होती. हो, इतकी भयानक परिस्थिती होती आणि ती बदलण्यासाठी माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला. अहो माझ्या रमाईनं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीनं त्यांना प्रचंड साथ दिली. प्रेत लेकरांची उचलून खांद्यावर कशी राहिली ती माय. साऱ्या जगाचं पोषण करणाऱ्या भीमदुभावरची साय, कारुण्याचा झरा, दीनदलितांची माय रमाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोल्डन परिषदेला जाताना त्यांना निरोप आला की तुमचा मुलगा वारलाय. ते एका जागेवर स्तब्ध उभे राहिले, डोळ्यातून खळखळ अश्रू आले आणि तसेच लंडनच्या परिषदेला परीक्षेसाठी निघून गेले. का तर ते म्हणाले, माझ्या एका मुलासाठी थांबलो तर माझ्या हजारो लाखो मुलांचा आयुष्य उज्ज्वल होईल. किती हा देहवेडेपणा. 1 नाही 2 नाही 4 लेकरं मेली त्यांची बिना उपचाराविना. अहो 3रा मुलगा राजरत्नच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खिशात त्याला गुंडाळण्यासाठी नवीन कापड आणायला सुद्धा पैसे नव्हते. माझ्या रमाईनं, माझ्या आईनं साडीचा पदर फाडून त्याच्यात त्याला गुंडाळलं. ते कोणासाठी? तर ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी. त्यांच्याकडे जाण्याचा सागर होता. त्यांनी जर स्वार्थीपणा केला असता तर आपल्या भारतात अंबानीचं नाही, श्रीमंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं नाव घेतलं असतं. अहो त्यांचं पहिलं नाव घेतलं असतं डॉक्टर बाबासाहेबांचं. अहो पूर्वीच्या काळी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा. आता तर मतदान पेटीतून येतोय. गल्लीतल्या भिकाऱ्यापासून ते जंगलातल्या शिकाऱ्यापर्यंत त्याला तोंडाची लाळही कुठे येत नाही. ते पासून चेहरा ब्युटी पार्लर केल्यापर्यंत निवडणुकीला माणूस किती मोठा असू द्या, घरी येऊन म्हणतो, मालक लक्ष असू द्या, मी उभा आहे. ही ताकद कोणी दिली? ही ताकद फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली. उठा, जागा, संघर्ष करा, जनतेला संदेश दिला. आजची पिढी तर नशेबाज व्हायला चालली आहे. नशा, दारू, गोव्या मागायची काय करता? तिचं उतरते. नशा करायची असेल ना ती शिक्षणाची करा. जीवनभर उतरणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी. अहो त्यांच्या विचारांवर चला, क्रांती घडेल. मोठ्या मोठ्या डिग्र्या मिळवा. अहो देश बरबाद करायला आतंकवादी, दहशतवादीची काय गरज? शिक्षण व्यवस्था
खेलेगा आम आदमी, तेरा बच्चा जिस्म से नहीं दिमाग से आपाहिज बनाया जा रहा है, तेरा बच्चा जिस्म से नहीं दिमाग से आपाहिज बना जा रहा है, दिमाग से अपाहिज बना जा रहा है. 6 डिसेंबर 1956 रोजी माझ्या देवाने देह सोडला. तमाम जनता मुंबईकडे धावली. कुणी म्हणे मला बाप केला, कुणी म्हणे माझी आई गेली, कुणी म्हणे माझा बंधू गेला. सगळ्यांनी आक्रोश केला. हो, तरी आपल्या युवा पिढीनं त्यांना आपले विचार संविधानातून टिकून ठेवायचे आहेत. आपल्याला त्यासाठी जागृत व्हायला हवं. संविधान टिकून ठेवणारे नेते, जपणारे नेते निवडायला हवे. ते आपल्यातूनच त्यासाठी आपल्या मुलांना खूप मोठ्या पदांवर पाठवा. दलितांची जर वर होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, होते ते एकच गरीब पण जगाचे कोहिनूर